नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील थांबवण्यात आलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या गंगापूर धरणात आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर धरणाचे सगळे दरवाजे जे आहेत ते आता बंद करण्यात आलेत। खरं तर नाशिकमध्ये 2 दिवस पावसानं जोर पकडला होता। त्यानंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। जवळपास 7300 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आला होता। पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी सातत्यानं गंगापूर धरणातून अशा पद्धतीने विसर्ग झाल्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती देखील निर्माण झाली होती। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत होती। आता मात्र पावसानं नाशिकमध्ये विश्रांती घेतलेली आणि त्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय की गंगापूर धरणाचे सगळे दरवाजे जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये सरासरी 88% पाणीसाठा सध्या उपलब्ध झालेला आहे। गंगापूर धरण ज्या धरणाच्या माध्यमातून नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली लागत असतो ते गंगापूर धरण जवळपास 94% भरलेलं आहे। त्याचप्रमाणे नाशिकमधल्या 24 पैकी जवळपास 12 धरणं हे 100% भरल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे नाशिककरांचा पुढचा वर्षभराचा पिण्याचा आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता निकाली लागलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।